मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रत्येक एम्प्लॉईचा अटेंडन्सचा रेकॉर्ड हा ठेवावा लागतो. एक्सेलच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑटोमॅटिक अटेंडन्स शीट कशा प्रकारे बनवायची याबद्दलची माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर व्हिडिओ आपण चालू करूया. नमस्कार मित्रांनो, मी विजय मोरे सम्यक कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, ऑटोमॅटिक अटेंडन्स शीट बनवण्यासाठी आपल्याला 2 शीटची आवश्यकता आहे. तर त्यासाठी इथे न्यू शीटच्या ऑप्शनवर क्लिक करा. दुसऱ्या शीटमध्ये तुम्हाला जिथून इयर पाहिजे तो सुरुवातीचा इयर या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर पुढील इयर टाईप करा. दोन्ही सेल सिलेक्ट करून तुम्हाला जिथपर्यंत इयर पाहिजे तिथपर्यंत ड्रॅग करा. दुसऱ्या कॉलममध्ये जानेवारी मंथ टाईप करा. त्यानंतर हा सेल सिलेक्ट करून डिसेंबर महिन्यापर्यंत ड्रॅग करून घ्या. त्यानंतर 1 नंबर शीटमध्ये क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक अटेंडन्स शीट बनवायची आहे. तर पहिला रो सोडून दुसऱ्या रोच्या या सेलमध्ये इयर टाईप करा. मित्रांनो, आपल्याला या सेलमध्ये इयर ऑटोमॅटिक मिळाला पाहिजे. तर हा सेल सिलेक्ट करून डेटा टॅबवर क्लिक करा. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशनमध्ये क्लिक करा. अलाउमध्ये लिस्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि सोर्समध्ये कर्सर ठेवून 2 नंबर शीटमध्ये ज्या ठिकाणी इयरची लिस्ट बनवली ती लिस्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ओके करा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इयरची लिस्ट ऑटोमॅटिक मिळणार आहे. या सेलमध्ये मंथ टाईप करा आणि इथे सुद्धा आपल्याला मंथ ऑटोमॅटिक मिळाला पाहिजे. तर त्यासाठी सेल सिलेक्ट करून डेटा टॅबमध्ये पुन्हा डेटा व्हॅलिडेशनमध्ये क्लिक करा आणि पुन्हा या ठिकाणी लिस्ट ऑप्शनमध्ये क्लिक करून सोर्समध्ये कर्सर ठेवा आणि 2 नंबर शीटमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही मंथची लिस्ट बनवलेली आहे ती लिस्ट सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर ओके करा. आता इथे सुद्धा आपल्याला मंथची लिस्ट ऑटोमॅटिक मिळणार आहे. तर आपल्याला जो मंथ पाहिजे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक सेल सोडून इथे स्टार्ट डेट टाईप करा. 3 सेल सिलेक्ट करून होम टॅबमध्ये मर्ज अँड सेंटर ऑप्शनवर क्लिक करा. आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीची डेट घ्यायची आहे. तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू डेट व्हॅल्यू. या ठिकाणी या फंक्शनवर डबल क्लिक करा. त्यानंतर इथे 1 टाईप करा. त्यानंतर अँडचं चिन्ह टाईप करा. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मंथ पाहिजे. तर आपण ह्या सेलमध्ये जो मंथ घेणार तो मंथ आपल्याला इथे ऑटोमॅटिक मिळाला पाहिजे. तर त्यासाठी हा सेल ॲड करा. पुन्हा अँडचं चिन्ह टाईप करा आणि पुढे आपल्याला इयर पाहिजे. तर या ठिकाणी आपण जो इयर घेणार तो इयर आपल्याला ऑटोमॅटिक मिळाला पाहिजे. तर त्यासाठी हा इयरचा सेल ॲड करा. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. तर याप्रमाणे आपल्याला नंबरमध्ये हा फॉर्मॅट इथे दिसतोय. तर डेट फॉर्मॅट आपल्याला जर पाहिजे असेल तर इथे जनरलमध्ये शॉर्ट डेट ऑप्शनवर क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपल्याला डेट मिळेल. त्यानंतर इथे सुद्धा 3 सेल सिलेक्ट करून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. या सेलमध्ये 2 टाईप करा. इथे इन डेट टाईप करा. इथे सुद्धा 3 सेल सिलेक्ट करून पुन्हा मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि इथे आपल्याला इन डेट ऑटोमॅटिक मिळाली पाहिजे. तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू ईओ मंथ म्हणजे एंड ऑफ मंथ. टॅब बटन प्रेस करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महिन्याची स्टार्ट डेट घ्यायची आहे. तर त्यासाठी हा सेल ॲड करा. त्यानंतर कॉमा देऊन 0 टाईप करा. ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. इथे सुद्धा आपल्याला डेटचा फॉर्मॅट पाहिजे. तर पुन्हा जनरलमध्ये क्लिक करून शॉर्ट डेट ऑप्शनवर क्लिक करा. तर अशाप्रमाणे आपल्याला महिन्याची शेवटची तारीख मिळणार आहे. इथे सुद्धा 3 सेल सिलेक्ट करून घ्या आणि पुन्हा मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी तुम्ही जो मंथ घेणार, जसं इथे आपण ऑक्टोबर महिना घेतला तर त्या महिन्यामध्ये येणारी सुरुवातीची तारीख आणि त्या महिन्यामध्ये येणारी शेवटची तारीख इथे आपल्याला ऑटोमॅटिक मिळते. त्यानंतर मित्रांनो, थोडी फॉर्मॅटिंग करून घ्या आणि या 2 कॉलमची रुंदी तुम्हाला जेवढी पाहिजे याप्रमाणे ती करून घ्या. या 2 रोची हाईट सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी याप्रमाणे करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी अलाइनमेंटमध्ये हॉरिझॉन्टल सेंटर करा आणि व्हर्टिकल सुद्धा सेंटर करा. त्यानंतर बोल्ड करा. फॉन्टची साईज 12 पर्यंत करा. त्यानंतर या सेलमध्ये एम्प्लॉई आयडी टाईप करा. या सेलमध्ये एम्प्लॉई नेम टाईप करा. हे 2 सेल सिलेक्ट करून घ्या आणि मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. इथे सुद्धा हे 2 सेल सिलेक्ट करून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. त्यानंतर हे 2 रो सिलेक्ट करून घ्या आणि या 2 रोची हाईट तुम्हाला जेवढी पाहिजे याप्रमाणे ती वाढवून घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या 2 सेलमधली नावं क्रॉस करायची आहेत. तर त्यासाठी हे 2 सेल सिलेक्ट करून घ्या आणि इथे ओरिएंटेशनमध्ये अँगल काउंटर क्लॉकवाईज या ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे बोल्ड करा. थोडी फॉन्टची साईज वाढवा.
या सेलमध्ये तुमच्या कंपनीची जे एम्प्लॉईची आयडी आहे ते आयडी तुम्हाला इथे टाईप करायची आहे. तर मी इथे सॅम्पल एम्प्लॉई आयडी टाईप करून घेतो. या कॉलम मध्ये तुमच्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईची नावं तुम्हाला टाईप करायची आहेत. तर मी अगोदरच्या सीटमध्ये जे एम्प्लॉईची नावं होती ती नावं या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेतो. तर अशा पद्धतीने तुमच्या एम्प्लॉईची नावं तुम्हाला टाईप करायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी थोडी फॉर्मॅटिंग करून घेतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याप्रमाणे फॉर्मॅटिंग करू शकता. या 2 सेलला मी फिल कलर देतो, इथे सुद्धा देतो. तर मित्रांनो तुम्हाला जे काही फिल कलर पाहिजे तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी याप्रमाणे द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅटिंग करून घ्या म्हणजे ते छान दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला महिन्याच्या तारखांची लिस्ट बनवायची आहे. तर त्यासाठी हा सेल सिलेक्ट करा आणि टाईप करा इक्वल टू आणि स्टार्ट डेटचा सेल ऍड करा आणि एंटर करा. तर अशा पद्धतीने या सेलमध्ये जी डेट आहे ते डेट या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे. महिन्याची दुसरी तारीख घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कंडिशन द्यायची आहे आणि कंडिशन देण्यासाठी टाईप करा इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन करा, त्यानंतर स्टार्ट डेटचा सेल घ्या, लेस द्या, इन डेटचा सेल घ्या, त्यानंतर कॉमा, ट्रू व्हॅल्यू मध्ये टाईप करा स्टार्ट डेटचा सेल +1 करा, कॉमा द्या आणि डबल कोड ओपन करून डबल कोड क्लोज करा, त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण अशी कंडिशन दिले तर जर N3 म्हणजे इन डेट पेक्षा C4 म्हणजे स्टार्ट डेट ही लहान असायला पाहिजे आणि जर असेल तर स्टार्ट डेट मध्ये एक ऍड झाला पाहिजे. अशा पद्धतीने ही आपण ट्रू व्हॅल्यू दिली. आणि स्टार्ट डेट जर लहान नसेल तर पुढचा जो सेल आहे तो आपल्याला ब्लँक पाहिजे, म्हणून आपण डबल कोड मध्ये काही न टाईप करता ब्रॅकेट क्लोज केलेला आहे आणि त्यानंतर एंटर करा. आणि इथे आपल्याला डेटचा फॉर्मॅट घेण्यासाठी जनरल मध्ये शॉर्ट डेट मध्ये क्लिक करायचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला महिन्याची दुसरी तारीख मिळालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जी डेट मिळते ती डेट आपल्याला याप्रमाणे नको आहे, तर आपल्याला 1, 2 याप्रमाणे पाहिजे. तर त्यासाठी हे 2 डेटचे सेल सिलेक्ट करून घ्या आणि नंबर ग्रुप मध्ये या बाणावर क्लिक करा, त्यानंतर कस्टम ऑप्शनवर क्लिक करा. तर इथे आपल्याला टाईप मध्ये फक्त DD ठेवायचं आहे आणि MM आणि YY जे आहे ते तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर ओके करा. आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जो आपण फॉर्म्युला वापरलेला आहे त्यामध्ये आपल्याला इन डेटचा सेल हा कंटिन्यू पाहिजे. तर त्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला एडिटिंग करायची आहे. तर हा सेल सिलेक्ट करून एडिटिंग करण्यासाठी F2 बटन प्रेस करा आणि N3 जो सेल आहे तो सेल तुम्हाला लॉक करायचा आहे. तर त्या ठिकाणी कर्सर ठेवा आणि F4 बटननी तो लॉक करून घ्या आणि एंटर करा. त्यानंतर हा सेल सिलेक्ट करून 31 तारखेपर्यंत ड्रॅग करून घ्या. त्यानंतर मित्रांनो 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंतचे जे कॉलम आहेत ते कॉलम याप्रमाणे सिलेक्ट करून घ्या आणि या सर्व कॉलमची रुंदी आपल्याला कमी करायची आहे. तर त्यासाठी फॉर्मॅट ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर कॉलम विड्थ मध्ये क्लिक करा आणि इथे तुम्ही टाईप करा 3.5 म्हणजे याप्रमाणे आपल्याला कॉलमची रुंदी करायची आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर मित्रांनो महिन्याची जी तारीख आहे आणि त्या तारखेला जो वार येणार आहे तो वार आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक घ्यायचा आहे. त्यासाठी टाईप करा इक्वल टू टेक्स्ट ब्रॅकेट ओपन करा आणि व्हॅल्यू मध्ये पहिल्या तारखेचा सेल घ्या, कॉमा द्या, डबल कोड मध्ये 3 वेळा DD टाईप करा, डबल कोड क्लोज करून ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा आणि पुढील वार घेण्यासाठी हा फॉर्म्युला 31 तारखेपर्यंत ड्रॅग करून घ्या. आणि मित्रांनो आपल्याला ही जी वारांची जी नावं आहेत ती उभी पाहिजे. तर त्यासाठी इथे ओरिएंटेशन मध्ये रोटेट टेक्स्ट अप या ऑप्शनवर क्लिक करा. आता मित्रांनो आपल्याला महिन्याची जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला बॉर्डर ऑटोमॅटिक मिळाली पाहिजे. तर त्यासाठी 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत सेल सिलेक्ट करून घ्या आणि तुमच्या कंपनीचे एम्प्लॉई जेवढे आहेत तिथपर्यंत ते रो सुद्धा तेवढे सिलेक्ट करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला होम टॅब मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. पुढे न्यू रूल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल टू फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि टाईप करा इक्वल टू आणि या रेंज मध्ये डेटचा जो पहिला सेल आहे तो सेल त्या ठिकाणी ऍड करा. त्यानंतर टाईप करा लेस दॅन, ग्रेटर दॅन, डबल कोड ओपन करा आणि क्लोज करा. आणि मित्रांनो आपल्याला डॉलरचा जो या ठिकाणी पहिला जो चिन्ह दिसतोय तो इथे आपल्याला रिमूव्ह करायचा आहे.
दुसरा डॉलरचा जो चिन्ह आहे तो रिमूव्ह करायचा नाहीये. त्यानंतर इथे फॉर्मॅट ऑप्शन मध्ये क्लिक करा आणि इथे बॉर्डर ऑप्शनवर क्लिक करा. पुढे आउटलाईन वर क्लिक करून ओके करा. पुन्हा ओके करा. तर अशा पद्धतीने आपल्याला ऑटोमॅटिक बॉर्डर मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जर महिना चेंज केला, समजा मी या ठिकाणी फेब्रुवारी महिना घेतो, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 तारीख आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बॉर्डर मिळते. समजा या ठिकाणी आपण मे महिना घेतला, तर मे महिन्यामध्ये एकूण 31 तारीख आहे, तर तिथपर्यंत आपल्याला बॉर्डर या ठिकाणी ऑटोमॅटिक मिळते. आणखीन मित्रांनो, आपल्याला डेटच्या सेलला आणि डेच्या सेलला सुद्धा ऑटोमॅटिक फॉर्मॅटिंग करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी ही रेंज सिलेक्ट करून घ्या. पुन्हा कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये न्यू रूल मध्ये क्लिक करा. जो फॉर्म्युला टू डिटरमाइन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी कर्सर ठेवून टाईप करा इक्वल टू, आणि आता ही जी रेंज आपण सिलेक्ट केले, तर या रेंजमध्ये पहिला जो सेल आहे तो सेल सिलेक्ट करा आणि पुढे टाईप करा लेस दॅन ग्रेटर दॅन, डबल कोड ओपन करून डबल कोड क्लोज करा. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिला जो डॉलरचा चिन्ह दिसतोय तो रिमूव्ह करायचा आहे. आणि आता पुन्हा फॉर्मॅट ऑप्शन मध्ये क्लिक करा. आणि मित्रांनो, आपल्याला सेलला ऑटोमॅटिक फॉर्मॅटिंग करायची आहे. तर त्यासाठी इथे फिल ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या आवडीनुसार जो तुम्हाला कलर पाहिजे तो तुम्हाला घ्यायचा आहे. फॉन्ट कलर सुद्धा तुम्हाला काही स्टाईल वगैरे पाहिजे असेल ती याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर ओके करा. तर अशा पद्धतीने आपल्याला या सेलला ऑटोमॅटिक फॉर्मॅटिंग मिळणार आहे. म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता, आपण जून महिना घेतला तर याप्रमाणे आपल्याला 30 तारखेपर्यंतच फॉर्मॅटिंग मिळते. इथे समजा आणखीन ऑगस्ट महिना घेतला तर ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 31 तारीख आहे, तर 31 तारखेपर्यंत आपल्याला या सेलची फॉर्मॅटिंग मिळते. आणि त्यानंतर मित्रांनो, महिन्याच्या ज्या तारखेला संडे आलेला आहे त्या संडेचे जे कॉलम्स आहेत ते कॉलम आपल्याला हायलाइट करायचे आहेत. तर त्यासाठी या ठिकाणी डेच्या सेल पासून याप्रमाणे शेवटच्या सेल पर्यंत रेंज सिलेक्ट करून घ्या. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये क्लिक करा. न्यू रूल मध्ये पुन्हा क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं यूज अ फॉर्मॅट टू डिटरमाइन विच सेल टू फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे कर्सर ठेवून इक्वल टू टाईप करा आणि आता आपण जी रेंज सिलेक्ट केलेली आहे त्या रेंजमध्ये डेचा पहिला सेल सिलेक्ट करा, इक्वल टू आणि डबल कोड मध्ये टाईप करा सन, डबल कोड क्लोज करा. आणि या ठिकाणी पहिला डॉलरचा जो चिन्ह आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि फॉर्मॅट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जो फिल कलर पाहिजे तो इथे तुम्हाला घ्यायचा आहे. फॉन्टला सुद्धा काही वेगळी स्टाईल पाहिजे असेल ती या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर ओके करा आणि ओके करा. तर तुम्ही आता बघू शकता तर ज्या तारखेला संडे आलेला आहे ते संडेचे जे कॉलम्स आहेत ते याप्रमाणे हायलाइट झालेले आपल्याला दिसतात. जसं आता आम्ही या ठिकाणी वेगळा महिना घेतो, समजा मी डिसेंबर महिना घेतला, तर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या तारखेला संडे आहे ते कॉलम आपल्याला याप्रमाणे हायलाइट होताना दिसतात. तर तुम्ही कोणताही इथे महिना घेऊ शकता, तर त्या महिन्यामध्ये ज्या तारखेला संडे आलेला आहे याप्रमाणे ते आपल्याला हायलाइट होताना दिसतात. आणि मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट लावायचे आहे आणि एखादा एम्प्लॉई प्रेझेंट असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी पी टाईप करणार आणि एखादा एम्प्लॉई अब्सेंट असेल तर आपण या ठिकाणी ए टाईप करणार. तर आपण ज्या सेलमध्ये पी टाईप करणार तो सेल आपल्याला ग्रीन कलर मध्ये मिळाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण ए टाईप करणार तर तो सेल आपल्याला रेड कलर मध्ये मिळाला पाहिजे. हे मी डिलीट करून घेतो. तर त्यासाठी तुम्ही ही रेंज सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हायलाइट सेल रूल्स या ऑप्शनवर क्लिक करा. टेक्स्ट ॲट कंटेंट या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी पी टाईप करा आणि या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओके करा. पुन्हा कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये क्लिक करा. हायलाइट सेल रूल्स मध्ये क्लिक करून टेक्स्ट ॲट कंटेंट मध्ये क्लिक करून आता या ठिकाणी ए टाईप करा आणि ए साठी आपल्याला रेड कलर पाहिजे, तर त्यासाठी इथे क्लिक करून ओके करा. तर आता मित्रांनो, आपण या ठिकाणी एखादा एम्प्लॉई प्रेझेंट असेल, पी टाईप केला तर तो सेल आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिसेल. जर एखादा एम्प्लॉई अब्सेंट असेल आणि ए टाईप केला तर तो सेल आपल्याला रेड कलर मध्ये दिसणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडून जर ए किंवा पी च्या ऐवजी दुसरा अक्षर जर टाईप झाला तर तो टाईप होऊ नये, तर त्यासाठी ही रेंज पुन्हा सिलेक्ट करून घ्या. डेटा टॅब मध्ये डेटा व्हॅलिडेशन मध्ये क्लिक करा आणि अलाव मध्ये लिस्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि सोर्स मध्ये पी टाईप करा, कॉमा द्या आणि ए टाईप करून ओके करा. आता मित्रांनो, एखादा एम्प्लॉई प्रेझेंट असेल तर इथे आपण पी टाईप करू शकतो. एखादा एम्प्लॉई अब्सेंट असेल तर या ठिकाणी आपण ए टाईप करू शकतो. आणि आपल्याकडून चुकून एखादा अक्षराचा बटन प्रेस झाला तर तो अक्षर त्या ठिकाणी टाईप होणार नाही, तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने स्टॉप केला जाईल. त्यानंतर मित्रांनो, एखाद्या एम्प्लॉईने त्या महिन्यामध्ये किती अब्सेंट दिले किंवा किती प्रेझेंट दिले, तसेच त्या महिन्यामध्ये किती हॉलिडे आलेले आहेत याची सुद्धा आपल्याला काउंटिंग करायची आहे. तर त्यासाठी एक कॉलम सोडून या ठिकाणी टाईप करा प्रेझेंट
पुढील सेलमध्ये टाईप करा अब्सेंट आणि त्याच्या पुढच्या सेलमध्ये टाईप करा हॉलिडे. त्यानंतर मित्रांनो हे दोन सेल सिलेक्ट करून घ्या आणि होम टॅबमध्ये मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा. इथे सुद्धा हे दोन सेल सिलेक्ट करून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करून घ्या. इथे सुद्धा मर्ज सेंटरवर क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो हे तिन्ही सेल सिलेक्ट करून घ्या आणि या सेलमधली नावं आपल्याला उभी पाहिजे. तर त्यासाठी ओरिएंटेशन मध्ये रोटेट टेक्स्ट अप या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे मिडल अलाइनमेंटवर क्लिक करा. आणि मित्रांनो या सेलला तुम्हाला जी काही फॉर्मॅटिंग पाहिजे ती याप्रमाणे तुम्हाला करून घ्यायची आहे. तर मी इथे फिल कलर देतो. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅटिंग करून घ्या. त्यानंतर ब्लँक कॉलम पासून हॉलिडेच्या कॉलम पर्यंत कॉलम सिलेक्ट करून घ्या आणि याप्रमाणे त्या कॉलमची रुंदी कमी करून घ्या. त्यानंतर ही रेंज सिलेक्ट करून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला बॉर्डर द्यायची आहे. तर इथे ऑल बॉर्डर ऑप्शनवर क्लिक करा. ही सुद्धा रेंज सिलेक्ट करून घ्या आणि इथे सुद्धा ऑल बॉर्डर ऑप्शनवर क्लिक करा. आणि मित्रांनो आपण पहिला जो रो सोडलेला आहे त्या रो मध्ये टाईप करा अटेंडन्स सीट. त्यानंतर पहिल्या रोची हाईट तुम्हाला जेवढी पाहिजे याप्रमाणे ती वाढवून घ्या आणि पहिल्या सेल पासून हॉलिडेच्या कॉलमच्या सेल पर्यंत सेल सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि इथे मिडल अलाइनमेंटवर क्लिक करा आणि इथे फॉन्टची साईज 72 पर्यंत करा. फॉन्टची स्टाईल तुम्हाला जी काही पाहिजे ती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. फॉन्टला या ठिकाणी कलर द्या आणि ही सुद्धा रेंज सिलेक्ट करून घ्या आणि इथे आपल्याला मिडल अलाइनमेंटवर आणि सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित सेंटरमध्ये आपल्याला दिसतील. तर मित्रांनो प्रेझेंट, अब्सेंट आणि हॉलिडेची काउंटिंग आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो प्रत्येक एम्प्लॉईची मी प्रेझेंटी लावून घेतो म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे व्यवस्थित ते समजेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी एम्प्लॉईची प्रेझेंटी लावलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट काउंट करायचं आहे. तर इथे फॉर्म्युला टाईप करा इक्वल टू काउंट इफ, त्यानंतर ब्रॅकेट ओपन करा आणि पहिल्या एम्प्लॉईची प्रेझेंटीची रेंज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॉमा द्या आणि डबल कोडमध्ये टाईप करा पी आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. त्यानंतर आपल्याला ऑप्शनची काउंटिंग करायची आहे. तर इथे सुद्धा फॉर्म्युला टाईप करा इक्वल टू काउंट इफ, ब्रॅकेट ओपन करा आणि पहिल्या एम्प्लॉईची प्रेझेंटीची रेंज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर कॉमा द्या आणि डबल कोडमध्ये टाईप करा ए, ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. त्यानंतर मित्रांनो या महिन्यामध्ये एकूण हॉलिडे किती आले त्याची काउंटिंग आपल्याला इथे पाहिजे. तर त्यासाठी टाईप करा इक्वल टू काउंट इफ, ब्रॅकेट ओपन करा आणि या ठिकाणी आपण जी काही डेची नावांची लिस्ट बनवलेली आहे ती रेंज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. ही रेंज आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये लॉक करायची आहे. तर इथे ही रेंज मी सिलेक्ट करून घेतली फॉर्म्युल्यामध्ये आणि त्या ठिकाणी लॉक करण्यासाठी F4 बटन प्रेस करा. त्यानंतर कॉमा देऊन डबल कोडमध्ये टाईप करा सर, ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. आणि मित्रांनो हे तिन्ही फॉर्म्युल्याचे सेल सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर याप्रमाणे खालपर्यंत ड्रॅग करून घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक एम्प्लॉईची प्रेझेंट, ऑप्शन आणि हॉलिडेची काउंटिंग या ठिकाणी मिळणार आहे. इथे सुद्धा हे सेल सेंटरला घेण्यासाठी सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करा. तर तुम्ही इथे आता बघू शकता पहिला एम्प्लॉई वेदांत आहे आणि त्यांनी या ठिकाणी या महिन्यामध्ये 22 प्रेझेंट दिलेले आहेत आणि ऑप्शन या ठिकाणी त्यांनी 5 दिलेले आहेत आणि या महिन्यामध्ये एकूण हॉलिडे 4 आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ही काउंटिंग मिळते. आणि मित्रांनो आपण या ठिकाणी जी प्रेझेंटी लावलेली आहे ती ऑगस्ट महिन्याची लावलेली आहे आणि जर तुम्हाला पुढच्या महिन्याची प्रेझेंटी लावायची असेल तर त्यासाठी सीट 1च्या टॅबवर माऊसचा राईट बटन प्रेस करा. त्यानंतर मूव्ह ऑर कॉपी या ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अ कॉपी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सीटची डुप्लिकेट मिळणार आहे आणि जी डुप्लिकेट सीट मिळालेली आहे त्या सीटचं नाव तुम्हाला चेंज करायचं आहे. तर त्यासाठी राईट बटन प्रेस करून रिनेमवर क्लिक करा. ज्या महिन्याची प्रेझेंटी लावलेली आहे त्या महिन्याचं इथे नाव टाईप करा. आणि मित्रांनो आपण ऑगस्ट महिन्याची जी प्रेझेंटी लावलेली आहे त्यामध्ये काही बदल होऊ नये किंवा काही माहिती डिलीट होऊ नये तर त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू टॅबमध्ये क्लिक करा, प्रोटेक्ट सीट ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तो इथे टाईप करा, ओके करा. पुन्हा तोच पासवर्ड टाईप करून ओके करा. म्हणजे याच्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही तुम्ही अटेंडन्स लावलेली आहे त्याच्यामध्ये कुठलीही माहिती त्याप्रमाणे डिलीट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला सीट 1 मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुढील महिन्याची प्रेझेंटी लावायची आहे. तर ही प्रेझेंटी जी तुम्ही गेल्या महिन्याची लावलेली आहे ती तुम्हाला डिलीट करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला
ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर महिन्याची प्रेझेंट लावायची असेल तर तुम्ही या ठिकाणी तो महिना सिलेक्ट करायचा आणि त्या महिन्याची जी काही प्रेझेंट आहे तुम्ही याप्रमाणे लावू शकता। तर माझ्या मते मित्रांनो, तुम्हाला ऑटोमॅटिक अटेंडन्स शीट कशी बनवायची हे समजलं असेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।